आज पुण्यामध्ये पाऊस आला आहे आणि आज मी जेवढी खुश आहे ना, ती ह्या अगोदर पाऊस पडल्यानंतर एवढी खुश मी कधीच नव्हते. कधीच नव्हते मी. आणि आज मी रिअलाईज केलं की मी पावसाला ग्रँटेड घेतलेलं. आय मीन सिरियसली. कारण की मी ना खूपच अभिमानाने सांगायचे की माझा एकही ऋतू आवडता नाही आहे. ना मला पावसाळा आवडतो, ना मला उन्हाळा आवडतो, ना आता मला हिवाळा आवडतो. आय डोंट केअर. बट मी ना 4-5 दिवसापूर्वी एक रील पाहिलेला. आणि त्या रीलमध्ये म्हणजे असं सांगितलेलं की मुंबईमध्ये पाणी ना खूपच कमी राहिलं आहे. फक्त 40 दिवसांचंच पाणी राहिलं आहे. सो मी खूप विचार करत होते. जो पाऊस 10 तारखेला किंवा 10 जूनला किंवा जूनच्या स्टार्टिंगपासून चालू होतो ना, तो पाऊस ह्यावेळेस आलाच नाही आहे. आणि मी खूप विचार करत होते, अरे यार अरे यार, का नाही पाऊस आला आहे, का नाही पाऊस आला आहे. आणि आज पाऊस आला. सो आय रिअलाइज्ड की मी पावसाला किती ग्रँटेड घेतलेलं. अँड आय मीन का तर मी त्याच्यासाठी पैसे नाही दिलेत म्हणून, का तर मी त्याच्यासाठी फक्त एफर्ट्स नाही घेतलेत म्हणून, का तर मी त्याच्यासाठी कोणाला काही रिक्वेस्ट नाही केली म्हणून. आय मीन सिरियसली मी पावसाला ग्रँटेड घेतलेलं. म्हणजे मला नाही माहिती अजून कोणते लोक हा विचार करतात, बट मला सिरियसली असं फील होतं की मी पावसाला खूपच जास्त ग्रँटेड घेतलेलं यार. का? कारण ती गोष्ट मला फुकटमध्ये भेटते. कारण ती गोष्ट मला खूप इझिली भेटते. आणि आज जेव्हा तो पाऊस थोडासा यायला लेट झाला तेव्हा मला त्याची किंमत कळते. आणि आपल्या लाईफचं पण असंच आहे हा. काही गोष्टी म्हणजे आपण खूप काही गोष्टी खूप ग्रँटेड घेतो. आपल्या घरच्यांना ग्रँटेड घेतो, आपण आपलं एज्युकेशन ग्रँटेड घेतो. अरे यार 10वीपर्यंत तर आपल्याला पासच करून घेतात, त्यानंतर बघता येईल. देन आपण म्हणजे कॉलेजला जातो, फ्रेंड्स वगैरे जे पण कॉलेजेस वगैरे बंक करतो.